व्यवस्थित आमचं आगमन झालेलं आहे। आज आम्ही सकाळी 11:30 वाजता सेंट फ्रान्सिस झेवियरचं दर्शनासाठी आलेलो आहोत। या अगोदर आम्ही 1984 साली, 1994 साली, 2004 साली, 2014 साली आणि 5वीला आलेलो आहोत। मॅडम, तुम्हाला इतकी वर्ष झाली तुम्ही इकडे व्हिजिट करतात, काय चेंजेस बघतात यावर्षी तुम्ही इकडे? यावर्षी म्हणजे आता बरेच चेंजेस झालेले दिसतात, कारण तेव्हा कसं बिल्डिंग वगैरे जास्त नव्हत्या ना, आता खूप बिल्डिंग्स वगैरे आहेत। आणि जी व्हेनरेशन लाईन आहे तिकडे तुम्ही वेट केलात, मग आत गेलात, आत गेल्यावर तुम्हाला दर्शन झाल्यावर काय वाटलं तुम्हाला, कसं वाटलं? अरेंजमेंट एकदम उत्तम आहे। पहिल्यांदा आम्ही लाईनीत आलो आणि अर्ध्या तासात आमचं शिवदर्शन घेऊन झालं। जेव्हा तुम्ही व्हेनरेशन लाईनमध्ये थांबला होतात, काही तुम्हाला डिफिकल्टी वाटली? काहीच नाही, व्यवस्थित त्यांचं हे आहे, आयोजन व्यवस्थित केलेलं आहे। मॅम, तुम्ही इतकी वर्ष झाली इकडे येत आहात आणि तुमच्याबरोबर सर पण आहेत। सर, तुम्हाला काय सांगायचं वाटतं? आम्ही आता 1984 पासून 8वी वेळ आमची ही आहे आजची 2024। तर पहिले जे आम्ही आले होते ना, त्यावेळेला लोक कमी होते येणारे इथे दर्शनाला, तेव्हा लोक कमी होते, त्यामुळे दर्शन घ्यायला लोक कमी येत होते। इथे एवढी लाईन जी आता आहे, आता लोक वाढलेले आहेत, त्यामुळे लाईन जास्त मोठी होते आणि दर्शन घ्यायला थोडासा वेळ जातो। आणि पहिले जे होते ते कमी होते, त्यामुळे लवकर चर्चमध्ये एंट्री व्हायची आणि दर्शन वगैरे व्यवस्थित व्हायचं। आणि त्यावेळेला सेंट्रलचं जे हे आहे शेव आहे ना, ते शेव त्यावेळेला कमी म्हणजे जास्त हे होतं, जरा त्यांची जास्त हे दिसत होतं, त्यांची चेहरा बोट वगैरे सगळं शरीर व्यवस्थित दिसत होतं। त्यानंतर 10 वर्षांनी, त्यानंतर परत 10 वर्षांनी, परत 10 वर्षांनी, आता ते त्यावेळेला ते एकदम आणखी जीर्ण झालेलं आहे, म्हणजे एकदम कमी झालेलं आहे। तर आता आम्ही दर्शन घेतलं आणि आम्हाला चांगलं रिस्पॉन्स, चर्चमध्ये आम्ही येताना पण आम्हाला सगळं सुटेबल व्हॉलेंटियर्सने सगळे दाखवले वे वगैरे, आणि नंतर म्हणतो दर्शन आमच्या अर्धा ते 35 मिनिटामध्ये दर्शन झालं, लवकर झालं। ऑस्ट्रेलियावरून आलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियावरून पण झालेले आहेत। तर जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही कमीत कमी 4 ते 5 एक्सपोजिशन अटेंड केलं आहे, तो यंदाचं जे एक्सपोजिशन आहे अरेंजमेंट, त्याच्यात तुम्ही काय मेजर चेंजेस बघतात? मेजर चेंजेस असंच आहे की पहिलं सुरुवातीला एवढं जे हे बनवत होते लोकांना यायला, ते वे बनवत होते, ते त्यावेळेला एवढे नव्हते, लोक कमी होते, त्यामुळे चर्चमध्ये आमची लवकर एंट्री व्हायची। लवकर एंट्री होऊन लवकर आमचं 10-15 मिनटामध्ये दर्शन घेऊन आम्ही प्रार्थना वगैरे करायची आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर यायचे। त्यामुळे जरा त्यावेळेला आता जेवढं तेव्हा जे होतं ना, सेंट फ्रान्सिस झेवियरच्याबद्दल मयी होती ना, श्रद्धा होती ना, ती आता पण आहे, विश्वास पण आहे। आणि त्यामुळे आम्ही परत आता ह्याच्यानंतर आम्हाला माहीत नाही नेक्स्ट काय होतं, पण यावर्षी आम्हाला मिळालं। आम्ही भाग्यवान, आणि जे येतात ते पण भाग्यवान, सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळते, आयुष्य मिळते आणि सेंट फ्रान्सिसचा आशीर्वाद